नमस्कार सर्व लेखक मायबाप. आजच्या या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या सर्व लेखकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मी दीपाली. मला तुमच्यापैकी अनेक जण ओळखत असतीलच. मी माझा परिचय करून देते. मी दीपाली. मी प्रतिलिपीची लेखक संवाद विशेषज्ञ आहे आणि माझ्यासोबत आजच्या वेबिनारमध्ये माझ्या सहकारी आहेत अश्विनी म्हणून. सो आजचा हा वेबिनार आहे, हा मुख्यतः आहे की प्रतिलिपीवरती लेखकांनी नियमितपणे उत्पन्न कसे मिळवावे. सो मेनली आपण ह्या विषयावरती फोकस करणार आहोत आणि याच्याबद्दलच बोलणार आहोत. तर या सेमिनारमध्ये या वेबिनारमध्ये बोलताना तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स तुम्हाला इथे दिसत आहे, Q&A म्हणून लिहिलेलं आहे. इथे तुम्ही तुमचे प्रश्न लिहून आम्हाला पाठवू शकता आणि या म्हणजे प्रेझेंटेशनच्या शेवटी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही घेणार आहोत आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग आपण सुरू करूया. आजचा जो विषय आहे प्रतिलिपीवर नियमितपणे उत्पन्न कसे मिळवायचे याबद्दल बोलूया. तर सर्वप्रथम मला सर्व लेखकांना सांगायला आवडेल की उत्पन्न कसे कमवायचे याच्या अगोदर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर लेखक राहत असेल, म्हणजे तो कुठल्याही देशातला लेखक असू दे, लेखकाची मेन 2 स्वप्न असतात. पहिलं स्वप्न असतं की त्याच्या साहित्याला अप्रतिम कमेंट्स म्हणजे समीक्षा केली जावी, त्याचं साहित्य जास्तीत जास्त लोकप्रिय व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचं साहित्य पोहोचावं. हे स्वप्न प्रत्येक लेखकाचं असतं. आणि दुसरं स्वप्न जे असतं ते म्हणजे आता माझं साहित्य एवढं लोकप्रिय झालंय तर अर्थात त्या साहित्याद्वारे मला उपजीविकेचं माझं साहित्य जर माझ्या उपजीविकेचं साधन झालं तर मला ते नक्की आवडेल. आणि उपजीविकेपेक्षा ते जे काही मानधन आहे त्या मिळणाऱ्या मानधनातून जो काही अभिमान आहे, जो काही आनंद लेखकाला मिळतो तोही प्रत्येक लेखकाला हवा असतो. तर अर्थात हे जे लेखकाची मेन 2 स्वप्न आहेत, ही स्वप्न आम्ही प्रतिलिपीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहिलं जे स्वप्न आहे लेखकाचं, त्यांचं साहित्य लोकप्रिय होण्याचं, त्यांचं नाव होण्याचं, ते तर अनेक लेखक साकार करत आलेले आहेत आणि अजूनही करत आहेत. तुमच्यामध्येही बरेचसे लेखक असे असतील आणि तुम्ही असा प्रयत्न करत असाल. तर हे जे काही पहिलं स्वप्न आहे ते आम्ही साकार करण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करत आहोत. दुसरं स्वप्न जे आहे मानधनाचं, ते आम्ही मागच्या वर्षीपासून लेखकांना म्हणजे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लेखकांना याच्यामध्ये जास्तीत जास्त कशी मदत करता येईल याकडे आम्ही एक कटाक्षाने लक्ष देत आहोत, जेणेकरून लेखकाला त्याच्या मेहनतीचं, त्यांनी केलेल्या कष्टाचं एक व्यवस्थित फळ मिळावं. तर मला सांगायला आवडेल की आम्ही 2021 मध्ये लेखकांचं लेखकांना मानधन कमवून देण्याची जी काही सुविधा सुरू केली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 3000 पेक्षा जास्तीत जास्त लेखकांनी हजारो रुपयांपेक्षा कमाई केलेली आहे. म्हणजे असे बरेचसे लेखक आहेत की जे हजारो रुपये कमवतात, तर काही लेखक अगदी लाखोही कमवतात. ठीक आहे. सो हे झालं प्रतिलिपीच्या लेखकांबद्दल. पण मग या लेखकांनी या गोष्टी कशा साध्य केल्या आणि याच्यामध्ये तुम्ही कसं सामील होऊ शकता. तर अगदी सोप्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हीही उद्याचे एक लोकप्रिय लेखक बनण्यासाठी सक्षम आहात असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पण आता ते करायचं कसं हे आपण बघूया. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया की आपल्याला याच्यामध्ये काय काय करता येईल. सो आतापर्यंत जे लेखक आहेत त्यांनी, मी तुम्हाला मागील वर्षापूर्वीच सांगितलं होतं, पण मागच्या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं की फक्त मागच्या महिन्याचं जे उत्पन्न आहे ते 64 लाखापेक्षा जास्त आहे. तर हे झालं फक्त एका महिन्याचं. तर तुम्ही जेवढं जास्तीत जास्त लिहाल तेवढं जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही कमवाल. ठीक आहे. सो अश्विनी प्लीज पुढची स्लाइड घ्या. सो आता प्रतिलिपीवर उत्पन्न मिळवण्याचे प्रभावी मार्ग काय आहेत. तर हे मुख्यतः 3 मार्ग आहेत. 3 स्तरांवरती लेखक प्रतिलिपीवरती मानधन कमावू शकतात. त्यातला पहिला मार्ग जवळजवळ सर्व लेखकांना माहिती आहे की कॉइन्स आणि स्टिकर्स. तुम्ही जे काही साहित्य प्रतिलिपीवरती प्रकाशित केलेलं आहे त्याच्यावर लेखकाला म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन किंवा तुमच्या साहित्याला प्रोत्साहन हे वाचकांकडून दिलं जातं आणि त्या स्टिकरचं जे काही मूल्य आहे त्याचं रुपयांमध्ये
कन्व्हर्जन करून ते मानधन तुम्हाला पाठवलं जातं. हे झालं बेसिक की तुम्ही प्रतिलिपीवरती कसं कमवायचं. पण जास्तीत जास्त कमवण्यासाठी तुमचं जे साहित्य आहे ते दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये त्याचं म्हणजे गमक लपलेलं आहे की तुमचं साहित्य सुपर फॅन सबस्क्रिप्शन मध्ये असलं पाहिजे आणि तिसरं आहे प्रीमियम सबस्क्रिप्शन. तर पुढच्या स्लाइड मध्ये बघूया की आपण या तीनही गोष्टींचे वाचकाला कसे फायदे होतात. तर अश्विनी प्लीज पुढची स्लाइड घ्या. सुपर फॅन सबस्क्रिप्शनमुळे इथे वाचकांना कोणते फायदे मिळतात हे लिहिलं आहे. त्या अगोदर मी सांगेन की लेखकाला कुठले फायदे मिळतात. जेव्हा तुम्ही कुठलंही साहित्य लिहिता, जर तुम्ही नियमितप्रमाणे प्रकाशित करत असाल तर तुमचं जास्तीत जास्त साहित्य हे वाचकांना लॉक असतं. आणि जेव्हा तुमचं साहित्य लॉक आहे म्हणजे पुढचा भाग अवेलेबल आहे पण तो लॉक आहे, हे जेव्हा वाचकाला दिसतं तेव्हा ते तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी जास्तीत जास्त उद्युक्त होतात. त्यामुळे जर तुम्ही कथा मालिका सबस्क्रिप्शन मध्ये लिहित असाल आणि नियमित लिहित असाल तर अर्थात तुम्हाला जास्तीत जास्त सुपर फॅन्स मिळणार आहेत. आणि जेवढे जास्त सुपर फॅन तेवढे जास्त तुम्ही उत्पन्न कमवणार आहात. तर हा झाला लेखकाचा फायदा. मग याच्यातून वाचकांना काय फायदा मिळतो. तर वाचकांचा मुख्य फायदा हा आहे की लॉक केलेलं जे कोणतंही साहित्य आहे ते त्यांना त्वरित वाचता येतं. समजा तुमची एखादी कथा प्रीमियम मध्ये असेल तर त्याचेही सर्व भाग त्या संबंधित वाचकाला जेव्हा तो सुपर फॅन होतो तुमचा तेव्हा त्याला सगळे भाग वाचण्यासाठी फ्री होतात. दुसरी जी गोष्ट आहे त्यांना सुपर फॅन बॅज मिळतो आणि सुपर फॅन लिस्ट मध्ये त्यांचं नाव लेखकाच्या सुपर फॅन लिस्ट मध्ये त्यांना दिसतं. म्हणजे प्रत्येक वापरकर्ता हा कुठल्याही लेखकाच्या सुपर फॅनची लिस्ट बघू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसेल की या म्हणजे संबंधित लेखकाला किती सुपर फॅन्स आहेत किंवा कोण कोण यांचे सुपर फॅन्स आहेत. शिवाय सुपर फॅन जेव्हा कमेंट करतात पोस्ट वरती म्हणा किंवा साहित्यावरती तेव्हा हा सुपर फॅन्सचा पॅच जो आहे तो त्यांच्या नावासमोर आपल्याला पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट आहे चॅटरूम आणि पोस्ट. म्हणजे सुपर फॅनसाठी चॅटरूम आणि सुपर फॅनसाठी विशेष पोस्ट या सुविधा आपण दिलेल्या आहेत त्याचा सुद्धा तुम्ही वापर केला. तर याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइड मध्ये डिटेलमध्ये बोलूया. अश्विनी प्लीज पुढची स्लाइड घ्या. आता जर आपण सबस्क्रिप्शन बद्दल बोलूया तर सबस्क्रिप्शन साठी मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्याकडे गोल्डन बॅच असणं महत्त्वाचं आहे. तो गोल्डन बॅच साठी ज्या काही अटी आहेत त्या अर्थात तुम्हाला माहिती आहेत मी असं गृहीत धरते. पण तरी ते सांगते की जेव्हा तुम्हाला किमान 200 फॉलोअर्स म्हणजे अनुयायी असतात तेव्हा तुम्ही सुपर फॅन गोल्डन बॅच मिळवण्यासाठी पात्र होतात. यासोबतच दुसरी अट अशी आहे की गेल्या 30 दिवसांमध्ये तुम्ही किमान 5 साहित्य प्रकाशित केलेले असले पाहिजे. म्हणजे त्या तुमच्या 5 कविता असू शकतात, कथा मालिकेचे 5 भाग असू शकतात किंवा लघुकथा वेगवेगळ्या 5 लघुकथाही असू शकतात. जेव्हा तुम्ही या 2 अटी पूर्ण करता तेव्हा तुम्ही सुपर फॅन सबस्क्रिप्शन गोल्डन बॅचसाठी एलिजिबल ऑथर होता. म्हणजे तुम्ही पात्र लेखक ठरता आणि तुमचं प्रोफाईल भोवती एक सुंदर सोनेरी वलय प्रतिलिपी करून दिलं जातं. तर आता हा बॅच मिळाल्यानंतर पुढे काय करायचं. तुम्ही जास्तीत जास्त कथा मालिका या प्रकाराकडे वळायला हवं. जेव्हा तुम्ही कथा मालिका लिहिताय तेव्हा कटाक्षाने त्या कथा मालिकेचे किमान 30 भाग असतील असा तुम्ही प्रयत्न करायला हवा. आणि 30 पेक्षा जास्त असतील तर अर्थात तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे. सो हे भाग प्रकाशित करताना तुमच्या प्रकाशनामध्ये नियमितपणा आणि सातत्य असलं पाहिजे. म्हणजे आठवड्यातून किमान तुम्ही 3 भाग तरी कथा मालिकेचे प्रकाशित करायला हवे. शिवाय तुम्ही जी कथा मालिका लिहिताय ती सुपर फॅन सबस्क्रिप्शन मध्ये असायला हवी. जेव्हा तुम्ही पहिला भाग लिहिता तेव्हा तो बाय डिफॉल्ट सर्व वाचकांसाठी वाचण्यासाठी फ्री असतो. पण जेव्हा तुम्ही दुसरा भाग प्रकाशित करता तेव्हापासून पुढचा प्रत्येक भाग हा तुमच्या वाचकांसाठी लॉक असतो. ते सर्व लॉक भाग फक्त तुमचे सुपर फॅन असू. तसंच हे जे काही लॉग भाग आहेत ते सुपर फॅन सोबतच प्रीमियम वाचक सुद्धा वाचतात. प्रीमियम वाचक म्हणजे काय की ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईब नाही केलं, जे तुमचं सुपर फॅन नाही आहेत परंतु त्यांनी सुपर फॅन न घेता प्रतिलिपी प्रीमियमचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. तर अर्थात त्यांनाही प्रतिलिपीवरील सर्व लॉक असलेल्या साहित्याचा ऍक्सेस दिलेला असतो. मग हे जे वाचक आहेत ते तुमचा प्रीमियम वाचक लॉक असलेला जेव्हा जेव्हा भाग वाचतात तेव्हा तेव्हा वाचक कमाई करत असतो. आणि मग प्रीमियम मधून तुम्हाला जी कमाई मिळते ते उत्पन्न तुम्हाला महिन्याच्या शेवटी दाखवलं जातं कॉइनच्या स्वरूपात आणि त्याच दिवशी तुमचं उत्पन्न ते ऍड केलं जातं. एकंदरीत तुमचं महिनाभराचं उत्पन्न आणि प्रीमियमचं उत्पन्न मिळून
जे काही त्या संबंधित महिन्याचं उत्पन्न असेल ते पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर केले. तर हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत की गोल्डन बॅचद्वारे तुम्ही कसं उत्पन्न मिळवू शकता. अश्विनी प्लीज पुढची स्लाईड. आता तुम्हाला गोल्डन बॅच मिळाले, तुम्हाला महत्वाचे 3 मुद्देही कळाले की गोल्डन बॅच मिळाल्यानंतर आता मी लेखक म्हणून काय करायचं. पण कुठल्याही लेखकाला म्हणा किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरचा कुठलाही क्रिएटर असू दे, त्यांच्या 3 मुख्य भीती असतात की प्रतिलिपीच्या केसमध्ये जर कथा मालिका सबस्क्रिप्शनला ठेवली तर माझे वाचक ज्यांना सबस्क्रिप्शन घेता येणार नाही ते विनामूल्य वाचू शकतात का, किंवा माझ्या वाचकांना नोटिफिकेशन कसे मिळतील, किंवा माझ्याकडे सुपर फॅन्सच नाहीये तर मग मी कशाला माझी कथा मालिका सुपर फॅन सबस्क्रिप्शन मध्ये ठेवू. असे प्रश्न जनरली प्रत्येक लेखकाला पडतात आणि ही भीती अगदी लेखक म्हणून योग्यही आहे की तुम्ही आतापर्यंत मेहनतीने जे वाचक कमावले ते तुम्ही गमावण्याची तुम्हाला भीती वाटते. पण आमच्या अनुभवानुसार याच्यात नक्कीच अजिबात घाबरण्याचं कारण नाही, कारण जे तुमचे वाचक सबस्क्राईब करू शकत नाही त्यांना 5 दिवसानंतर जेव्हा भाग तो फ्री होतो तेव्हा नोटिफिकेशन पाठवलं जातं आणि ते तो भाग त्वरित वाचू शकतात. ठीक आहे. सो इथे वाचक तुमचे कमी होणार नाहीत. दुसरी गोष्ट आहे की नोटिफिकेशन कसं मिळेल. मी आता सांगितल्याप्रमाणे तुमचे जे सुपर फॅन सबस्क्रायबर आहेत त्यांना तुमचा नवीन जो भाग आहे तो प्रकाशित होताच नोटिफिकेशन मिळतं आणि ते त्वरित तो भाग वाचू शकतो. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की माझ्याकडे सुपर फॅन्सच नाहीये. मी गोल्डन बॅच माझ्याकडे आहे, मी सबस्क्रिप्शन मध्ये कथा मालिका घेतो, पण सुपर फॅन नाहीये, तर मग मी ते कंटिन्यू का करू असाही लेखकांना प्रश्न पडतो. पण प्रत्येक लेखकाला आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक लेखकाला त्याच्या साहित्यावर त्याच्या लेखणीवर विश्वास असतो की ही कथा समजा एका वाचकाला नाही आवडली पण बाकीच्या 10 वाचकांना नक्की आवडेल. तर तुम्ही काय साहित्य लिहिताय, त्याचा दर्जा काय आहे आणि ते कितपत वाचकांना आवडू शकेल याचा अंदाज प्रत्येक लेखकाला असतो. त्यामुळे आज ना उद्या योग्य वाचकापर्यंत जेव्हा तुमचं साहित्य पोहोचतं तेव्हा नक्कीच ते तुमचे सुपर फॅन्स बनतात आणि त्यांच्या सारख्याच इतर वाचकांना ज्यांना तुम्ही लिहिताय त्या प्रकारातलं साहित्य आवडतं ते शेअर केलं जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला नवीन वाचक अनुयायी आणि सुपर फॅन्स मिळतात. सो ह्या खूप महत्वाच्या टिप्स आहेत. सो तुम्हाला सुपर फॅन बॅच मिळाल्यानंतर कुठलाही टेन्शन न घेता तुम्ही सबस्क्रिप्शन मध्ये कथा मालिका लिहायला हवी जेणेकरून तुमचं उत्पन्न जास्तीत जास्त आणि नियमित तुम्ही कमावू शकाल. ठीक आहे. तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्लीज अश्विनी पुढची स्लाइड घ्या का. आता मी जोपर्यंत आतापर्यंत ज्या काही टिप्स म्हणा किंवा छोटे छोटे मुद्दे तुम्हाला शेअर केले हे छोटे परंतु खूप महत्वाचे मुद्दे आहेत. हे जर तुम्ही नियमितपणे फॉलो करत असाल, नियमितपणे या गोष्टी करत असाल तर नक्कीच आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही हे अनुभवही घेतला आहे की लेखकांचं उत्पन्न नक्कीच वाढतं आणि नियमितपणे जर तुम्ही करत असाल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही ठराविक उत्पन्न मिळवू शकता. तो इथून पुढच्या ज्या काही महत्वाच्या टिप्स आहेत की तुम्ही कमाई कशा वाढवू शकाल, तुमचे प्रतिलिपीवरती तुमच्या साहित्याला कसं तुम्ही मान मिळवून देऊ शकाल त्याच्याबद्दल आता माझ्या जे सहकारी आहेत अश्विनी तुमच्याशी बोलतील आणि मीही त्यांची मदत करेन. सो अश्विनी तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. इथून पुढे जाताना तर आतापर्यंत आपण बोललो की प्रतिलिपीवर कसे म्हणजे उत्पन्न मिळवू शकतो आपण किंवा लेखकांना काय काय प्रॉब्लेम्स किंवा डाऊट्स येऊ शकतात याबद्दल बोललो. तर या पुढे जाताना आपण कमाई वाढवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स बद्दल बोलणार आहोत. तर सर्वप्रथम अनेक भागांसह मोठ्या कथा मालिका लिहा. तर तुमची अनेक भागांसह जी मोठी कथा मालिका लिहिण्यासाठी नवीन भाग अशा प्रकारे प्रकाशित करा की किमान 2 ते 3 भाग म्हणजे तुम्ही नेहमी लॉग ठेवा तुमच्या सुपर फॅनसाठी किंवा प्रीमियम मेंबर्ससाठी. तर आणि हे सुनिश्चित करा की तुम्ही जो पण भाग प्रकाशित केला आहे तो 5 ते 6 मिनिटाचा असावा. तर जेवढे जास्त तुम्ही भाग लॉक ठेवणार तेवढेच तुम्हाला जास्त पॉइंट्स मिळणार, म्हणजे ते तुमच्यासाठीच फायदेशीर आहे. आणि याची खात्री करा की तुमचा जो प्रत्येक भाग आहे ते कोणत्याही श्रेणीमध्ये असो,
सस्पेन्स किंवा आश्चर्य किंवा अनपेक्षित अशा कथानकाने प्रत्येक भागाचा शेवट करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या वाचकांमध्ये ती उत्सुकता निर्माण होईल, की पुढे काय होईल याबद्दल ते जाणून घेण्यासाठी तुमचं सबस्क्रिप्शन घेतील आणि पुढच्या भागाची वाट ही पाहतील. आता त्यांना नोटिफिकेशन्स जातात. सो पुढचा भाग वाचण्यासाठी ते तुम्हाला फॉलो करतील किंवा तुमचं सबस्क्रिप्शनही घेतील. की फॉलो करूया म्हणजे आपल्याला 5 दिवसानंतर की जेव्हा पण एक लेखक आपला लॉक केलेला भाग पब्लिश करेल, ते वाचण्यासाठी ते लोकं तुम्हाला फॉलो करतील किंवा तुमचं सबस्क्रिप्शन घेतील जेणेकरून त्यांना पटकन वाचता येईल आणि ते थांबू शकणार नाहीत. जेवढे तुम्ही सस्पेन्स किंवा अनपेक्षित कथानकाने ते भाग संपवाल. पुढे जाताना दुसरा मुद्दा म्हणजे चालू असलेली कथामालिका. तर ह्यासाठी तुम्ही प्रायव्हेट पर्सनलाइज्ड नोट्स म्हणजे व्यक्तिकृत नोट्स तयार करू शकता आपल्या वाचकांसाठी किंवा फॉलोअर्ससाठी. तर प्रत्येक भागाच्या शेवटी पुढील भागात काय होणार किंवा कथेत पुढे काय होईल याबद्दल तुमच्या वाचकांसाठी एक छोटासा मेसेज लिहा. तुमच्या वाचकांचा लॉक केलेला भाग त्वरित वाचण्यासाठी तुमची सदस्यता किंवा तुमचे सबस्क्रिप्शन घेण्याची त्यांना विनंती करताना एक नोट जोडा. तर ते तुमच्या वाचकांना एक अपील असेल की सबस्क्राईब करा मला किंवा एक लेखक म्हणून तुम्ही त्यांना बेस्ट प्रोव्हाईड करताय किंवा बेस्ट साहित्य देतायत याचीही तुम्ही खात्री करावी. तर उदाहरण देताना जेव्हा आपण एखादा भाग संपवतोय, सपोज आता इथे जसं उदाहरण आपण दिलंय, की राधाने मागे वळून पाहिलं आणि तिला धक्का बसला. आता तुम्ही हे इथेच भाग संपवू शकता. हे आश्चर्य आहे, सस्पेन्स आहे, की पुढे काय होईल किंवा तिने काय पाठी पाहिलं. हे सगळं सस्पेन्स क्रिएट झाल्यावर पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्रिप्शन घ्या, असा एक नोट जोडा. ज्यामुळे ते थांबू शकणार नाहीत आणि लगेच तुमचं सबस्क्रिप्शन घेतील. याबद्दल तुम्ही फक्त भागाच्या शेवटीच नाही तर एक नवीन पोस्ट पण पब्लिश करू शकता. पुढच्या भागाचा एक छोटासा ट्रेलर देताना किंवा टीजर जसं फिल्म्स किंवा आपण अपकमिंग मूव्हीजबद्दल जेवढं एक्साइटेड असतो, तसं त्यांना एक्साइटेड करायचं आहे. जेणेकरून ते तुम्हाला तुमचं सबस्क्रिप्शन घेतील आणि अधिक वाचायला उत्सुक होतील. अ, पुढे जाताना आता जसे लेखक हे पिलर्स आहेत प्रतिलिपीचे, तसेच एक लेखकासाठी त्याचे वाचक पिलर्स असतात. म्हणजे ते बॅकबोन असतात आणि सपोर्ट करतात आपल्याला. तर पुढे जाताना तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिलिपी वैशिष्ट्य तुम्ही कसे वापरू शकता, आपण ह्याबद्दल बोलूया. तर चॅट रूम हे तर गोल्डन बॅज ऑथर्स जे आहेत, त्यांना याबद्दल माहीतच असेल, की तुम्हाला एक प्रायव्हेट तुमचा चॅट रूम मिळतो, जिथे तुम्ही तुमच्या सुपर फॅन सोबत संवाद साधू शकता किंवा त्यांच्या संपर्कात राहू शकता. आता तुमच्या चॅट रूमला एक खास नाव द्या, जेणेकरून सुपर फॅनला तुमची चॅट रूम अद्वितीय, ॲज इन खूप वेगळी वाटेल आणि इंटरेस्टिंग वाटेल. मेक शुअर की तुमचं चॅट रूमचं नाव इज लाइक जसं आपलं WhatsAppवर ग्रुप्स असतात. तर त्या ग्रुपचं नाव तुम्ही एक इंटरेस्टिंग किंवा फनी नाव दिलं तर किंवा एकदम एक्साइटिंग नाव दिलं तर ते येतील उत्सुकतेने आणि तुमच्यासोबत चॅट करायला बघतील. आता सुपर फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी हा चॅट रूम तुमचा खूप उपयोगीचा फीचर जो प्रतिलिपीवर उपलब्ध आहे, त्याचा तुम्ही अ, खूप चांगला वापर करू शकता. तर तुमच्या सुपर फॅनशी तुम्ही संवाद साधण्यासाठी दररोज सकाळी किंवा प्रत्येक सणाच्या किंवा विशेष दिवशी सपोज आता होली आहे, दिवाळी आहे, सो तुमच्या सुपर फॅन्सना तुम्ही एक स्पेशल विश टाकू शकता, की दिवाळीच्या हार्दिक म्हणजे या सणाची हार्दिक शुभेच्छा आणि सो ऑन. लाइक कितीतरी सण येतात, कितीतरी विशेष दिवस असतात, ज्यासाठी तुम्ही या चॅट रूमचा वापर करू शकता. याने तुमच्या सुपर फॅन्सना खूप स्पेशल वाटेल, की तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही ऐकत आहात, तुम्ही त्यांना इम्पोर्टन्स देत आहात आणि त्यांना स्पेशल वाटेल आणि ते तुमच्यासाठी म्हणजे खूप काळासाठी राहतील. लाइक अ लाँग टर्म रिलेशनशिप बिल्ड होईल तुमच्या वाचकांसोबत तुमचं. आता त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता. तर आजकालच्या सॉरी जनरेशनमध्ये एक गोष्ट जी एक माणूस कॅरी फॉरवर्ड करतो, ते खूप बाकीच्यांमध्ये ट्रेंडिंग होतो.
आता आपण सोशल मीडिया साइट्सवर जसं काही Facebookवर तुमचं अकाउंट असेल किंवा कोणत्याही सोशल मीडियावर तुमचं अकाउंट असेल, तिथे प्रश्न उत्तर म्हणून क्वेशन आन्सर म्हणून एक ऑप्शन असतो, जिथे आपले जे रोल मॉडेल्स आहेत किंवा आपले फेव्हरेट ॲक्टर, ॲक्ट्रेसेस आहेत, जसे क्वेशन आन्सर राउंड करतात आणि त्यांचे आन्सर्स एक्सपेक्ट जेव्हा फॅन्सना मिळतात, ते खूप खुश होतात. तसंच चर्चा करा हे तुम्ही चॅट रूममध्ये हेही करू शकता. तर तुम्ही एक पोस्ट पब्लिश करू शकता तुमच्या सुपरफॅन स्पेशल पोस्ट फीचरमध्ये, की मी या दिवशी 15 मे 2022ला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. तर एक टायमिंग सेट करू शकता आणि त्यांच्यासोबत त्यांचे क्वेशन्स मिळाल्यावर तुम्ही त्यांना रिप्लाय करू शकता. तर या गोष्टींनी त्यांना सजेशन्स मागू शकता चॅट रूममध्ये. तुमच्या नवीन कथांची लिंक शेअर करून त्यांना फीडबॅक्स मागू शकता किंवा समीक्षा देण्याची विनंती करू शकता. आणि रोजच्या गोष्टी किंवा तुमच्या लेखनाच्या किंवा तुमच्या प्रवासाबद्दल त्यांना तुमचा अनुभव सांगू शकता, जेणेकरून त्यांना खूप छान वाटेल ते ऐकायला. लाईक ते पण एक कथाच झाली तुमची, पण ते रिअल लाईफ स्टोरी सारखी, आणि त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटेल तुमच्याशी कनेक्ट होऊन राहायला आणि ते अगेन तुमच्यासोबत खूप काळासाठी राहतील. नवीन लॉक केलेले भाग लवकरात लवकर वाचून त्यांना प्रतिसाद देण्यात सांगा. आता तुम्ही एखादा भाग पोस्ट केला लॉक, तर तुम्ही सुपर फॅन्सना तुमच्या सपोज नोटिफिकेशन सगळ्यांना जातात अनडाउटेडली, पण काय काय असे रीडर्स असतात जे मिस करू शकतात. मे बी ते काहीतरी इम्पॉर्टंट कामात फसले असतील किंवा त्यांच्याकडून मिस झालं असेल नोटिफिकेशन बाय एनी चान्स. तर तुम्ही चॅट रूम मध्ये त्यांना मेसेज टाकून ठेवू शकता की मी आज हे भाग पब्लिश केलाय आणि त्याखाली तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या. म्हणजे यामुळे त्यांना त्यांच्या नजरेतून ते मिस आउट नाही होणार की त्यांनी तुमचा भाग वाचला नाहीये. सो हे झालं एक. आणि तुम्ही तुमच्या आगामी कथा किंवा तुमच्या नवीन कथा मालिकेचं एक ट्रेलर तयार करून टाकू शकता. आता कथा मालिके किंवा इतर गोष्टींसंबंधित पण तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. हे तुमच्यामध्ये आणि तुमच्या वाचकांमध्ये एक बॉन्ड क्रिएट करेल, जे तुमच्यासोबत ते नेहमी राहतील. तुमच्या वाचकांबद्दलच नाही, तर एक असतं की ते पण दुसऱ्या वाचकांना किंवा त्यांच्या कम्युनिटीमधले जे काय त्यांच्या ओळखीचे प्रतिलिपीवरील रीडर्स किंवा फॉलोअर्स आहेत, ते त्यांच्याशी बोलूनही सांगणार की हे लेखकांना नक्कीच फॉलो करा. हे खूप मस्त साहित्य लिहितात आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो जेव्हा आम्ही त्यांना समीक्षा देतो. असं करून तुम्ही करू शकता. तर पुढे जाताना आहे पोस्ट आणि प्रमोशन. जसं आधी थोडं उल्लेख केलेला याबद्दल आम्ही, की लॉक केलेल्या भागबद्दल तुम्ही एकदा भाग प्रकाशित झालाय हे म्हणण्याऐवजी तुम्ही भागाचा एक छोटासा सारांश किंवा भाग क्रमांकासह भागाची लिंक टाकायला अजिबात विसरू नका. तुम्ही जेवढं जास्त लिंक सगळीकडे टाकणार तेवढे जास्त तुमच्या प्रोफाईलवर ते रिडिरेक्ट होतील, तुमचे सगळे साहित्य वाचतील आणि वाचकांना म्हणजे ते तुमचे फॉलोअर किंवा रीडर नक्कीच बनतील. तर आणि तुमची सदस्यताही घेण्याची जास्त चान्सेस वाढतील इथे. तर नंतर वाचकांना सदस्यता घेऊन वाचण्यासाठी तर नक्कीच आमंत्रित करा तुमचा लिंक टाकल्यानंतर त्याच्या खाली. तर तुमची सदस्यता कशी घ्यावी त्याबद्दलही खूप सारे रीडर्स, खूप साऱ्या वाचकांना काही डाऊट्स असतील, शंका असतील, तर तुम्ही त्यांना तेही सांगा की तुमची सदस्यता ते कशी घेऊ शकतात. हे सगळं त्यांना गाईड केल्यावर ते नक्कीच तुमचे म्हणजे काही नाही तर नक्कीच तुमची सदस्यता घेतील किंवा तुम्हाला फॉलो करतील. आता लॉक भागातून तुम्ही असं करू शकता की एखाद्याची सर्वात मजेदार लाईन आहे तुमच्या भागामधील, ते तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता. कॉपी करून तो कोड चॅटरूमद्वारे वाचकांसह शेअर करू शकता. तर त्यामुळे वाचक त्या एक लाईनवरून अट्रॅक्ट होऊन म्हणजे आकर्षित होऊन ते तुमचा पूर्ण भाग वाचण्यासाठी अधिक उत्सुक होतील आणि ते नक्कीच त्यामुळे तुमचं रीड काउंटही वाढेल, वाचक संख्याही वाढेल. तर चॅटरूममध्ये तुमचे अपडेट्स देत राहा त्यांच्याशी डे टू डे. म्हणजे एकदा तुम्ही संवाद साधायला सुरुवात केली की तुम्ही ब्रेक घेऊ नका. जर तुम्हाला जमत नसेल एखाद्या दिवशी, तर तुम्ही नक्कीच त्यांना कळवा की मी पुढच्या 4 ते 5 दिवस नसणार आहे, की मी पोस्ट नाही करू शकणार आहे या कारणामुळे. तर ते नक्कीच तुमच्यासोबत राहतील आणि ते कधीच तुम्हाला सोडून नाही जाणार. याची नक्कीच ते म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणून बनतील तुमच्या चॅट रूममध्ये.
आणि सुपरफॅन लिस्टमध्ये अच्छा, तर एका लेखकाची जेव्हा सुपरफॅन लिस्ट वाढते, तर त्यांना हे खूप त्याचा खूप अभिमान वाटतो. तर त्या लिस्टचाही स्क्रीनशॉट टाका. नॉट जस्ट फक्त लेखकच नाही, तर त्यांच्या वाचकांनाही मस्त वाटतं, की या सुपरफॅनमध्ये लिस्टमध्ये माझं नाव आलं आहे आणि त्यामुळे ते खूप खुश होतात हे पाहून, की या लेखकांना म्हणजे मी त्यांचं सुपरफॅन आहे हे माहीत आहे किंवा त्यांना ठाऊक आहे याबद्दल. तर सुपरफॅन्सद्वारे समीक्षा. आता तुमचे लॉक केलेले भाग जेव्हा तुम्ही पोस्ट करता, ते 5 दिवसानंतर बाकीच्या रीडर्सना किंवा वाचकांना दिसतो. तर लॉक केलेल्या भागाच्या चांगले समीक्षा स्क्रीनशॉट म्हणजे चांगले ॲज इन आता तुमचे सुपरफॅन्स आहेत म्हटल्यावर ते तुम्हाला चांगलाच प्रतिसाद देणार अनडाउटेडली. तर ते प्रतिसाद तुम्ही एका पोस्टद्वारे पोस्ट करू शकता दुसऱ्या रीडरसाठी. त्यांना हे दाखवण्यासाठी, की तुमचा लॉक केलेला पार्ट किती छान आहे. हे समीक्षा पाहिल्यावर किंवा पोस्टमध्ये तो स्क्रीनशॉट पाहिल्यावर ते राहू शकणार नाही आणि नक्कीच तुमचं सबस्क्रिप्शन घ्यायला ते पुढे होते. तर हां, तर इतर महत्त्वाचे मुद्दे म्हणायला गेलो तर सर्वात आधी साहित्य सोशल मीडियावर शेअर करा. तर आजच्या डिजिटल जगात सोशल मीडिया हे खूप इम्पोर्टंट रोल आपल्या आयुष्यात निभावतो. तर फॉर एक्झाम्पल WhatsApp, Instagram, Twitter सारखे हे 3 और Facebook हे 4 जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ते आजकाल खूप पॉप्युलर आहेत. त्यावर तुम्ही तुमचे लिंक्स, साहित्याचे लिंक पोस्ट करत राहा. तुमच्या इतर वाचकांना एक छोटासा समरी द्या तुमच्या भागाबद्दल किंवा तुमच्या स्टोरीबद्दल. तुमच्या लिंक पोस्ट करत राहा. WhatsApp ब्रॉडकास्ट मेसेज करा किंवा WhatsAppच्या स्टेटसवर एक लिंक टाका, जेणेकरून ते क्लिक करून तुमच्या प्रोफाईलवर येतील आणि तुमचं साहित्य पूर्ण वाचतील. आणि हे शेअरिंग तुम्हाला नवीन रीडर्सही आणून देतील. अ, अशा रीतीने तुम्ही पोस्ट करू शकता. Instagramवर तुम्ही तुमच्या Instagramच्या बायोमध्ये तुमच्या प्रोफाईलची लिंक टाकू शकता, की तुमच्या फॉलोअर्सना ते कळलं पाहिजे, की यू आर अ व्हेरी पॉप्युलर ऑथर ऑन प्रतिलिपी म्हणून, की तुम्ही एक खूप लोकप्रिय लेखक आहात प्रतिलिपीवर. हे त्यांना कळलेच पाहिजे आणि तुमची रँक तर तुम्हाला माहीतच असेल, की आपण रँक्स देतो प्रत्येक लेखकाला. तर तुमचं जेव्हा रँक टॉप 10 मध्ये नाव येतं किंवा टॉप 15 मध्ये नाव येतं, तर त्या रँक पेजचा स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या स्टोरीजमध्ये टाकू शकता. WhatsApp, प्रतिलिपी स्टोरी, WhatsApp स्टोरी किंवा Instagram, Facebook स्टोरी या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणजे माझ्याप्रमाणे तर जेवढं तुम्ही तुमचं लाइक अचीव्हमेंट ॲज अ पर्सन जेव्हा मला काही अचीव्ह होतं, तर मला ते शेअर करायला खूप आवडतं. तर ते तुम्हालाही आवडतं. आय नो ॲज अ रायटर, ॲज अ लेखक तुम्हालाही आवडतं. तर तुम्ही हे नक्कीच प्रयत्न करा. हे तुम्हाला नक्कीच आज नाहीतर उद्या नक्कीच याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर लोकप्रिय श्रेणी अंतर्गत लिहा. सो आम्ही नोटीस केलं, की प्रतिलिपीवर सर्वात जास्त लोकप्रिय श्रेणी म्हणजे प्रेमकथा, रहस्य आणि समाजाशी किंवा स्त्रीविषयी संबंधित कथा हे खूप लोकप्रिय आहेत आणि वाचक या श्रेणीमधील कथा जास्त वाचतात कंपेअरिंग टू अदर्स. म्हणजे बाकीच्या श्रेणीपेक्षा या मध्ये ते जास्त इन्व्हॉल्व्ड किंवा जास्त इंटरेस्ट दाखवतात. तर असं नाही, त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही बाकीच्या श्रेणीमध्ये लिहू नका. जर कथा चांगली असेल तर तुमचे वाचक कधीही वाचतील आणि ते नक्कीच वाचून तुम्हाला प्रतिसाद देतील. त्यात काही हरकत नाहीये. बट तुम्ही या श्रेणींमध्ये लिहायचा प्रयत्न करू शकता. पुढे जाताना आपण सर्वात इम्पोर्टंट भाग म्हणजे स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. प्रतिलिपी प्रत्येक महिन्यात 3 ते 4 इव्हेंट्स ऑर्गनाइज करते. प्रत्येक लेखकासाठी, काही गोल्डन बॅच ऑथर्ससाठी, काही ज्यांच्याकडे गोल्डन बॅच नाहीये, त्यांच्यासाठीही अरेंज करते. तर तुम्ही इव्हेंट्स कधीच मिस करू नका. कारण हे तुमच्या प्रोफाईलला व्हिजिबिलिटी नाही, तर तुम्हाला लोकप्रिय बनवण्याची ही हा एक मार्ग आहे. आणि तुम्हाला इथून जास्तीत जास्त प्राइसेस किंवा आकर्षक बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न करा, की तुमचं साहित्य एकदा तुमच्या म्हणजे विनिंग लिस्टमध्ये आलं आणि
ते तिथून पुढे ते प्रॉब्ली प्रीमियम मध्ये पण जाऊ शकते. याची खूप उच्च शक्यता आहे की तुमचे जिंकलेले साहित्य नक्कीच प्रीमियम मध्ये जाईल डायरेक्टली आणि त्यातूनही तुम्ही अधिक कमाई करू शकता. तर या 3 महत्त्वाचे मुद्दे नक्कीच लक्षात ठेवा. पुढे आता हे आजच्या आपण सेमिनारच्या एंडला पोहोचलो आहे. काही प्रश्न तुमचे आणि नक्कीच आम्ही उत्तर देऊ. तर इथे ऑलरेडी काही प्रश्न आहेत जे आपल्या ऑथर्स किंवा लेखकाने विचारलेले आहेत. तर ज्यांना ज्यांना क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा प्रश्न विचारायचे असतील ते आपले हँड रेज करू शकतात. तिथे एक रेझिंगचं ऑप्शन असेल तर आम्ही नक्कीच त्यांना बोलायची संधी देऊ. त्या अगोदर अश्विनी, मला सांगायला आवडेल की जे प्रश्न आपण हायलाइट करून ठेवलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची आपण अगोदर उत्तरं देऊया आणि त्यानंतर जर कोणत्या लेखकांना बोलायचं असेल तर ते हँड रेज करतील आणि त्यांचा प्रश्न इथे मांडतील. त्यानुसार आपण त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. नक्कीच, नक्कीच. तर सर्वात आधी श्रद्धा यांनी प्रश्न विचारला आहे की एखादी व्यक्ती फॉलो न करता पण सुपरफॅन कसं काय असू शकतो? हां, तर ते लोक तुमचे सुपरफॅन विदाऊट तुम्हाला म्हणजे तुम्हाला न फॉलो करून पण होऊ शकतात. ते तुमच्या प्रोफाईलवर जाऊन फक्त तुम्हाला म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करतील, तुमचे सुपरफॅन होतील. पण हां, ते फॉलो न करता पण तुमचे सुपरफॅन होऊ शकतात. तर हा झाला तुमचं प्रश्नाचं उत्तर. आता प्रतिलिपी कथा प्रमोट करताना कथेसंदर्भात नेमकं काय बघते? वाचक संख्या, रेटिंग की साहित्याचा दर्जा, लेखन शैली. ओके. तर प्रतिलिपी हे सगळं प्रतिलिपीमध्ये जे पण कथा प्रमोट होतात तुमच्या मुख्य पृष्ठावर जे तुम्हाला रेकमेंडेशन इंजिनमध्ये तुम्हाला जे काही कथा किंवा कथा मालिका किंवा लघुकथा काही ते होम पेजवर दिसतं ते सगळं ऑटो जनरेटेड असतं. तर ते प्रतिलिपी मॅन्युअली कोणतंही स्टोरी पिकअप करत नाही. ते सगळं ऑटो जनरेटेड बेस्ड ऑन द तुमची कथाची क्वालिटी, तुमची वाचन संख्या येस, तुमचे रेटिंग्स येस, ते सगळे तुम्हाला म्हणजे तुमची कथा जर चांगली क्वालिटीची असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली वाचक संख्या जास्त मिळते. तुम्हाला त्याप्रमाणे समीक्षा, रेटिंग सगळंच जास्त असतं आणि त्याप्रमाणे ते ऑटोमॅटिकली प्रतिलिपी ॲप पिक करते. तर असं मॅन्युअली कोणताच कथा प्रमोट केली जात नाही प्रतिलिपीकडून. सो दीपाली, तुम्ही पुढे 2 क्वेश्चनचे आन्सर देऊ इच्छिता म्हणजे हो, वुड यू लाइक चालेल. टू आन्सर? येस. येस. प्रायोरिटाईज जे क्वेश्चन प्रायोरिटाईज केलेले आहेत अश्विनी, ते आपण बघूया अगोदर. सो यू नो हाऊ टू डू इट, राईट? सो इथे दिव्या पाटील यांनी प्रश्न विचारला आहे की मी काही कारणामुळे मधल्या काळात गॅप घेतला होता, त्यामुळे माझा वाचक वर्ग कमी झाला आहे, त्यासाठी काय कर? सो अनेक लेखकांना हा प्रश्न पडलेला असतो की आता आपण 6 महिने झाले किंवा 2-3 महिने झाले आपण लिहिलंच नाही, आता वाचकांना माझी आठवण असेल का, त्यांना माझं साहित्य म्हणजे मीच ती लेखिका आहे त्यांना आठवेल का? तर अर्थात तुम्हाला या गोष्टीशी म्हणजे टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही, कारण तुमचं जे लोकप्रिय साहित्य असतं जे त्यांना आवडलेलं असतं त्यामुळेच त्यांनी तुम्हाला फॉलो केलेलं असतं. जेव्हा तुम्ही पुन्हा प्रतिलिपीवरती येता तेव्हा त्याच आत्मविश्वासाने तुम्ही नवीन कथा लिहित राहा, नवीन कथा मालिका लिहायला घ्या. आम्ही कथा मालिका यासाठी सांगतो की जेव्हा तुम्ही कथा मालिका लिहिता तेव्हा तुम्ही रेग्युलरली तुमचे जे वाचक आहेत त्यांच्या टचमध्ये राहता आणि ते हळूहळू ते कथेचं नाव, त्या लेखकाचं नाव त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी रुजायला सुरुवात होते आणि जोपर्यंत तुमची कथा संपत येते तोपर्यंत ते त्यांना तुमची कथा आवडलेली असते. सो ते नवीन कथेचं म्हणजे कथेबद्दल तुम्हाला विचारणा वगैरे करतात. सो जरी तुमच्या लिखाणामध्ये गॅप पडलेला असेल तरी तुम्ही त्याच आत्मविश्वासाने नवीन कथा मालिका लिहायला घ्या. तुमची एखादी कथा मालिका अपूर्ण असेल तर ती लिहायला घ्या. याचबरोबर तुमचं जे चॅटरूम आहे तिथे ऍक्टिव्हली तुम्ही सकाळ संध्याकाळ मेसेज करा. तुमच्या वाचकांना आवडतील अशा अट्रॅक्टिव्ह गोष्टी किंवा कॅरेक्टर बद्दल बोला. शिवाय पोस्ट हे जे फीचर दिलेलं आहे, जे वैशिष्ट्य आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे तुम्ही जेव्हा कुठलीही पोस्ट लिहिता ती एक स्टोरी म्हणून प्रत्येक तुमचं जे अनुयायी आहे त्यांना दिसते.
मग तुम्ही ज्या प्रकारे जास्तीत जास्त तुम्ही ऍक्टिव्ह राहाल त्याप्रमाणेच तुम्हाला नवीन वाचकही मिळत जातात, नवीन फॉलोअर्सही मिळत जातात आणि जे तुमचे जुने फॉलोअर्स आहेत तेही तुमच्याकडे परत येतात. सो गॅप जर पडला असेल तर तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आत्मविश्वासाने फक्त तुमची जी काही कथा आहे ती लिहित राहा, असं आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे. इथे दिव्या पाटील यांनी अजून एक प्रश्न विचारलाय की माझ्या आधीच्या कथा लोकप्रिय झाल्या आहेत पण त्यांचं मानधन मी कसं कमावणार? कारण त्यावेळी ही योजना नव्हती आणि आता माझा वाचक वर्ग कमवला आहे. सो जर तुमच्या आधीच्या कथा खूप जास्त लोकप्रिय असतील तर अर्थात त्या प्रीमियम संपादकांच्या नजरेस नक्कीच पडतील आणि तुमच्या कथा प्रीमियम मध्येही जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, जरी तुमची कथा मालिका प्रीमियम मध्ये नाही गेली तरी तुम्हाला माहितीये की तुमच्या वाचकांना काय आवडते, तुम्ही कुठल्या प्रकारातलं लिखाण करताय, त्याच प्रकारातली नवीन कथा मालिका तुम्ही लिहायला घ्या. तुमच्या वाचकांना तुमची नवीन कथा वाचण्यासाठी उद्युक्त करा, तुमच्या पोस्ट मधून, तुमच्या चॅट मधून, आणि नक्कीच तुमच्या नवीन कथेला पूर्वीपेक्षाही जास्त भरघोस प्रतिसाद मिळेल. सो तिथून पुढे तुम्ही कमावूही शकता, तुम्हाला सुपर फॅनही मिळतील आणि तुम्हाला जी काही भीती आहे की वाचक वाचणार नाही तर तीही भीती तुमची निघून जाईल. इथे अमृता जाधव मॅडमने एक प्रश्न विचारला की प्रतिलिपी कथा प्रमोट करताना कथे संदर्भात नेमकं काय बघते, वाचक संख्या, रेटिंग की साहित्याचा दर्जा की लेखन शैली? आता प्रमोट करतात म्हणजे प्रतिलिपीमध्ये कथा प्रमोट करण्याचे अनेक मार्ग आहेत. मग ते पुश नोटिफिकेशन असतं किंवा कथा मालिका तुमची प्रीमियम मध्ये घेतली जाते किंवा नवीन वाचकांना ती सजेशन मध्ये दिसते. तर प्रमोट करताना जनरली तुमची कथा कुठेही मॅन्युअली म्हणजे कुठेही तिथे मानवी हस्तक्षेप नसतो. तुमचं साहित्य जेवढं दर्जेदार असेल तेवढाच तुमच्या साहित्याला वाचकांचा प्रतिसाद मिळतो आणि जेवढा तुमच्या साहित्याला प्रतिसाद असेल त्या प्रतिसादाप्रमाणे म्हणजे जास्त प्रतिसाद जेवढा असेल तेवढंच तुमच्या कथेचं जास्त प्रमोशन हे सिस्टीम द्वारा केलं जातं. सो तुमच्या साहित्याचा दर्जा दिवसेंदिवस कसा वाढेल, तुम्हाला जास्तीत जास्त वाचक कसे मिळतील, फक्त या गोष्टींकडे जर तुम्ही कटाक्षाने लक्ष दिलं, तुम्ही नियमितपणाने सातत्य ठेवलं लिखाणामध्ये, तर आपोआप तुमचं साहित्य प्रमोट केलं जातं. आणि जेव्हा तुमचं साहित्य खूप जास्त लोकप्रिय होतं अर्थात ते आमच्याही नजरेस पडतं आणि ते साहित्य मग प्रीमियम टीम म्हणा किंवा आयपी टीम यांच्याकडनं वाचलं जातं आणि त्यानंतर तुमच्या साहित्याला अजून पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न आहे पूजा कालेल मॅडमचा की जे माझ्यासारखे 1000 शब्दात लेखन करतात त्यांना मानधन मिळू शकत नाही का? आता लेखन करताय म्हणजे तुम्ही लघुकथा जर लिहित असाल 1000 शब्दाची त्याऐवजी मानधन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही फक्त ते कथा मालिकांमधून मिळवू शकता. कारण सबस्क्रिप्शन ही योजना कथा मालिकांसाठी आहे. जेव्हा तुम्ही अनेक भागांची मालिका लिहिता तेव्हाच ते भाग लॉक होतात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सुपरफॅन म्हणजे सबस्क्रायबर्स मिळतात किंवा प्रीमियम वाचक आहेत ते तुमची कथा मालिका वाचतात. तर हो, तुम्ही जर फक्त 1000 शब्दात लघुकथा लिहित असाल तर तुम्हाला मानधन हे फक्त पॉइंट्स आणि स्टिकर्सद्वारे मिळेल जे अगदी नगण्य असू शकतं. तर जर तुम्हाला जास्तीत जास्त मानधन कमवायचं असेल तर तुम्ही अगदी 1000 शब्दाचा न लिहिता तुम्ही 500-500 शब्दाचे भागही लिहू शकता, जेणेकरून ती तुमची कथा मालिका असेल आणि वाचकांनाही कथा मालिका वाचायला आवडते. याच्याशी संबंधित मीनाक्षी मॅडमनी पुढचा प्रश्न विचारलाय की 5 ते 6 मिनिटांचा भाग म्हणजे किती शब्द असावेत? मी म्हणजे त्या 500 शब्दांचे भाग लिहितात. सो 5 ते 6 मिनिटाचा भाग म्हणजे किमान तुमच्या एका भागामध्ये 800 ते 1000 शब्द असणं महत्वाचं आहे. आता तुम्ही जर लॅपटॉपवरून प्रतिलिपीमध्ये लिहित असाल तर तुम्हाला तिथे डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही किती शब्द लिहिले आहेत ते तुम्हाला दाखवले जातात किंवा मग तुम्ही वर्ड फाईल मध्ये तुमचं जो काही मजकूर आहे तो कॉपी पेस्ट करून तिथे तुम्ही तुमचा शब्दांचा काउंट बघू शकता की किती शब्द आतापर्यंत लिहिले आहेत. तर किमान तुम्ही 800 ते 1000 शब्द जेव्हा लिहिता तेव्हा तुमचा तो भाग 5 ते 6 मिनिटाचा होतो. सो तुम्हाला मोठा भाग लिहायचा असेल 7-8 मिनिटाचा तर तुम्ही 1000 ते 1500 शब्द लिहू शकता. ठीक आहे. सो पुढचा प्रश्न आपण इथे घेऊया. स्नेहा राजपूत मॅडमने पुढचा प्रश्न विचारला आहे की जे नवीन लेखक असतात त्यांचे फॉलोअर तर असतात पण त्यांची वाचक संख्या तितकी नसते.
अशा वेळी ते कथा सबस्क्रिप्शन मध्ये नाही टाकू शकत, कारण असेही त्यांचे वाचक कमी असतात. सबस्क्रिप्शन मध्ये टाकल्यावर कोण वाचणार, अशा वेळी काय करणार? आता अर्थात जे नवीन लेखक आहेत त्यांना गोल्डन बॅच नसतो त्यांच्या प्रोफाईलला, कारण त्यांचे तेवढे फॉलोअर्स नसतात, किंवा साहित्याची जरी फ्रिक्वेन्सी असेल, त्यांनी 5 साहित्य जरी केले असतील तरी त्यांना किमान 200 अनुयायांची गरज असते, जेणेकरून त्यांना गोल्डन बॅच मिळेल. मग गोल्डन बॅच मिळण्याआधी ते कथामालिका सबस्क्रिप्शनला ठेवू शकत नाही. मग त्याच्या आधी त्यांना फक्त कॉइन्स आणि स्टिकर्स मधूनच जे काही उत्पन्न आहे ते मिळतं. सो अशा वेळी ते सबस्क्रिप्शनला अर्थात कथामालिका टाकू शकत नाही. पण जेव्हा त्यांना गोल्डन बॅच मिळतो, जेव्हा त्यांचे वाचक म्हणजे फॉलोअर त्यांचे 200 फॉलोअर होतात, तोपर्यंत अर्थात ते ऍक्टिव्ह लेखक असतात आणि तोपर्यंत त्यांना माहिती असते की वाचकांना काय आवडतं आणि आपण काय लिहिलं पाहिजे. त्यांना तो एक कॉन्फिडन्स येऊन जातो आणि त्यानुसार ते सबस्क्रिप्शन मध्ये कथामालिका ठेवू शकतात. मी जसं मगाशी सांगितलं एक्सप्लेन करताना, की तुम्हाला जर भीती असेल की सबस्क्रिप्शन मध्ये कसं ठेवू, मला कोणी सुपर फॅन म्हणजे सबस्क्राईब नाही करणार, तर तुमचा तुमच्या लिखाणावरती, तुमच्या कथेच्या दर्जावरती तेवढा विश्वास असला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही होते, तर तुम्ही जास्तीत जास्त साहित्य वाचा, चांगल्या चांगल्या लेखकांचं साहित्य वाचा, तुमच्या साहित्यात काय काय बदल करता येतील त्यानुसार बदल करा, आणि नक्कीच यश तुम्हाला आज न उद्या यश हे नक्की मिळेल, असं आम्हाला आमचा एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही हे तुम्हाला सांगू शकतो की या गोष्टी तुम्ही फॉलो करा. पुढचा प्रश्न अमृता जाधव मॅडमनी विचारला की प्रतिलिपीवर मागील दिवसात लाईव्ह सेशन सुविधा दिली होती, ती आता लेखकांना मिळते आहे का? असेल तर त्यासाठी लेखकाला काय करावं लागेल? तर लाईव्ह सेशन आम्ही जसं की प्रतिलिपीमध्ये नेहमी काही ना काही प्रयोग करत असतो की लेखकांना काय आवडेल, वाचकांना काय आवडेल. तसाच हा लाईव्ह सेशन हा अगदी छोटासा प्रयोग आम्ही केला होता. अगदी मोजक्याच लेखकांना आम्ही काही टेक्निकल आधारावरती मोजक्या लेखकांना तो ऑप्शन दिला होता. पण त्या सुविधेचा आतापर्यंत तरी लेखकांच्या दृष्टीने म्हणजे तसा समोरून प्रतिसाद असेल त्यानुसार आम्ही ते फीचर ठेवायचं की नाही ठरवतो. सो सध्या तरी आम्ही ते फीचर म्हणजे एक्सपेरिमेंटल फीचर होतं ते आम्ही काढून टाकलेलं आहे. लाईव्ह ऑप्शन सध्या कोणालाही नाहीये. जर भविष्य काळात खूप जास्त लेखकांकडून त्याची मागणी होत असेल आणि त्याची जर अत्यंत गरज असेल तर नक्की आम्ही या गोष्टीचा विचार करू. पुढचा प्रश्न अमृता जाधव यांनीच विचारलाय की प्रतिलिपी मध्ये टॉप लेखक कोणत्या आधारावर ठरवले जातात? तर तुम्ही जर लीडर बोर्ड बघत असाल, ते रँक तुम्हाला दिसते श्रेणी वाईज, म्हणजे श्रेणीनुसार तुम्ही प्रत्येक टॉप लेखक बघता. तर टॉप लेखक हे तुमच्या साहित्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्ही किती सातत्याने साहित्य अपलोड करताय, तुमच्या साहित्यावर किती जास्तीत जास्त वाचक येत आहेत, म्हणजे तुमचे अनुयायी किती येत आहेत, नवीन वाचक किती येत आहेत, त्यानुसारच ज्या वाचकांनी तुमचं साहित्य वाचायला घेतलंय त्याने ते साहित्य पूर्ण वाचलंय की नाही. आणि या बरोबरच इतर सुद्धा बरेच टेक्निकल निकष असतात ज्यानुसार ते साहित्य टॉप यादीत जाते किंवा त्या लेखकाचं नाव टॉप लेखकाच्या यादीमध्ये जातं. अल्टिमेटली प्रीमियम असू दे, सुपरफाइन सबस्क्रिप्शन असू द्यात, किंवा टॉप लेखक असू देत, किंवा तुम्हाला जर स्वतःला वर बघायचं असेल तर तुम्ही एकच गोष्ट कटाक्षाने पाळा, नियमितपणा आणि सातत्य. आणि तुमच्या वाचक वर्गाला जेवढं जास्तीत जास्त तुमच्या साहित्यावर, तुमच्या प्रोफाईलवर गुंतवून ठेवता येईल, जेवढे नवीन वाचक आणि अनुयायींना तुम्हाला आकर्षित करता येईल, तेवढे जास्त तुम्ही आपोआपच तुमची प्रोफाईल, तुमचं साहित्य हे पुढे जातं अनेक स्तरांवरती. सो हे आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढे रक्षणा मॅडमने एक प्रश्न विचारला की प्रीमियम सबस्क्रिप्शनचे 2 प्रकार आहेत का? आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन हे प्रत्येक कथेसाठी वेगळं असतं का? अर्थात नाही. प्रीमियम सबस्क्रिप्शन म्हणजे प्रीमियम हा फक्त एकच प्रकार प्रतिलिपीमध्ये आहे. जर तुम्हाला प्रीमियम वाचक व्हायचं असेल तर तुम्ही महिन्याचे ₹150 भरून प्रीमियम सबस्क्रिप्शन घेऊ शकता, जेणेकरून प्रतिलिपीवरचं अवेलेबल असलेलं कोणतंही साहित्य, ब्लॉक असलेलं साहित्य तुम्ही वाचू शकता. अजून एक पुढचा प्रश्न गायत्री मॅडमने विचारला की ज्या कथा प्रीमियम मध्ये घेतल्या जातात त्या नक्की कोणत्या बेसिसवर घेतल्या जातात? तर प्रीमियम साठी जसं मी सांगितलं की टॉप लेखकांचा जो बार आहे की त्याच्यामध्ये कथा कशा सिलेक्ट होतात किंवा टॉप लेखकांची निवड असते, तो समवॉट प्रीमियमचंही तेच आहे की प्रीमियम कथा मालिकामध्ये सगळ्यात पहिली अट जी असते ती तुमची कथा मालिका संपूर्ण झालेली असली पाहिजे.
मग तुमच्या कथा मालिकेला वाचकांनी किती प्रेम दिलेलं आहे किंवा तुमच्या कथा मालिकेवर नवीन वाचक किती आलेले होते किंवा जर आज तुमच्या कथा मालिकेवर नवीन वाचक आला तर त्यांनी ती कथा मालिका पूर्ण वाचली का? तर अशा बऱ्याचशा गोष्टींवरून म्हणजे काही लेखकांना वाटतं की फक्त वाचक संख्या बघून प्रीमियम मध्ये कथा मालिका घेतल्या जातात, तर नक्कीच असं नाहीये. याच्यासाठी खूप सारे निकष असतात जे मी आता सांगितलं. त्याहूनही जास्त तुमच्या भाषेचा दर्जा, तुमच्या कथानकाचा दर्जा, तुम्ही किती भागांची कथा मालिका लिहिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचकांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, हे सर्व बघून कथा मालिका प्रीमियम मध्ये घेतल्या जातात आणि याचा संपूर्णतः निर्णय हा प्रीमियमच्या संपादकांकडून घेतला जातो. सो हे आहे प्रीमियम सिलेक्शन विषयी. पुढचा प्रश्न विचारला आहे यशस्वी मॅडमने. लघुकथांचे काय करता येईल? अनेक भागांची दीर्घकथाच लिहायला हवी का? तर अर्थात तुम्ही कथा मालिका तर लिहायला हवीच जर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न कमवायचं असेल. पण जर तुम्हाला लघुकथा लिहायची आवड असेल, तर नक्कीच तुम्ही लघुकथाही लिहू शकता आणि जर तुम्हाला कथा मालिका लिहायची नसेल, तर कथा मालिका म्हणून तुम्ही तुमच्या लघुकथांचा संग्रह लिहू शकता. समजा तुम्ही लघुकथांचा संग्रह लिहिला, काहीतरी संग्रहाला तुम्ही नाव दिलं, XYZ तुम्ही जे काही नाव दिलं, तर त्या संग्रहामध्ये एक कथा मालिकेच्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही नवीन भाग जोडा म्हणून तुम्ही त्या नवीन भागात तुमची नवीन कथा मालिका लिहू शकता. त्या प्रकारे तुमच्या 30 कथांचा एक छानसा संग्रह तुम्ही बनवू शकता, जो वाचक वाचू शकतात आणि वाचकांसाठी तो नक्कीच नवीन एक्सपिरियन्स असेल. तर नक्की तुम्ही लघुकथा लिहू शकता. फक्त तुम्हाला ते संग्रहाच्या रूपात लिहायला लागेल, जेणेकरून तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळेल. पुढचा प्रश्न आहे चैत्राली मॅडमचा. माझे फॉलोअर्स वाढलेत पण वाचक संख्या नाही. की तुम्ही जे मार्गदर्शन केले आहे ते सर्व आधीपासूनच करत आहे, पण तरीही यश नाही असं का? ठीक आहे. जर वाचक संख्या तुमचे जर फॉलोअर्स वाढतायत, तर अर्थात प्रतिलिपीवरती तुमचं साहित्य म्हणजे अ, पुढे-पुढे जात आहे. अजून जेवढे जास्त वाचक तुमचं जे साहित्य वाचतील, त्यानुसार तुमच्या साहित्याला पुढे-पुढे अजून जास्त वाचक वाचतील. आता वाचक संख्या वाढण्यासाठी जसं मगाशी अश्विनी म्हणाल्या, की सोशल मीडियाचा तुम्ही अगदी इफेक्टिव्हली वापर केला पाहिजे. तुमचं एक कम्युनिटी Facebookवर म्हणा किंवा Instagramवर म्हणा किंवा WhatsApp तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे इतर माध्यमातूनही. जेणेकरून तुम्ही त्यांच्यापर्यंतही तुमच्या कथा पोहोचवू शकाल आणि तिकडचे वाचकही तुम्ही मिळवू शकाल. सो अशा प्रकारे तुम्ही वाचक वाढवू शकता आणि जेव्हा वाचक वाढतात तेव्हा अर्थात तुमचे फॉलोअर्सही वाढतात आणि सुपर फॅन्सही वाढतात. भारती मॅडमनी प्रश्न विचारलाय की कविता लिहिल्या तरी सुपर फॅन होतात का? आता जसं जे लघुकथांसाठी मी सांगितलं तेच कवितांसाठी लागू होतं की अं, वाचकांना प्रतिलिपीवरच्या स्पेसिफिकली वाचकांना मोठ्या कथा मालिका वाचायला आवडतं. शिवाय त्या प्रेम, रहस्य, भय या कॅटेगरी जर असतील तर त्यांना त्या जास्तीत जास्त वाचणं आवडतं. म्हणजे तुम्हाला कविता लिहायला आवडत असेल तर तुम्ही कवितांचा संग्रह करू शकता, जेणेकरून तुम्ही जर रोज एक कविता प्रकाशित करत असाल तर वाचकांना माहिती होतं की जे कविता वाचणारे रसिक आहेत त्यांना माहिती होतं आणि ते तुमची कविता वाचू शकतात. पण जास्तीत जास्त आम्ही कथा लिहिण्यासाठी लेखकांना सुचवतो. पण जर तुम्हाला कवितांची आवड असेल तर नक्कीच तुम्ही कवितांचा संग्रह सुद्धा करू शकता. पुढचा प्रश्न निर्मिती मॅडमने विचारलेला आहे की मी 5 दिवसांच्या आत कथा प्रकाशित करते आणि त्याचं शेड्यूल केलं की ती होम पेजवर टॉप 3 मध्ये कधीच येत नाही. त्यासाठी काय करावं? आता जसं आम्ही सांगितलं की कुठलंही फीचर असेल की नवीन कथा असेल किंवा रँकिंग असेल, याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही. तुम्ही जेवढ्या लवकर कथा मालिका तुमच्या शेड्यूल कराल, त्यानुसार म्हणजे सिस्टीम ठरवते की कुठल्या 3 कथा मालिका तिथे दाखवायच्या. ठीक आहे. अश्विनी तुम्हाला याच्यात काही ऍड करायचं का? सिस्टम हां, हां. ते बरोबर बोललात तुम्ही. काही ॲड करण्यासारखं नाहीये त्यात. राइट. सो नक्कीच. हे मॅन्युअल याच्यामध्ये काही नाही. सिस्टीम ठरवते की कुठल्या 3 कथा मालिका होम पेजवर दिसतील. सो त्याच्यासाठी ठोस असा काही फॉर्म्युला नाहीये की मी हे केलं तर माझी कथा मालिका इथे दिसेल. ठीक आहे. सो ते सर्व सिस्टीमवरती डिपेंड आहे.
प्रश्न आहे रोहिणी मॅडमचा की आपण आपली कथा सबस्क्रिप्शन मध्ये कशी टाकू किंवा काढू शकतो. सबस्क्रिप्शन मध्ये तुमची कथा मालिका मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला भाग जेव्हा तुम्ही प्रकाशित करता तो फ्री असतो. जेव्हा तुम्ही दुसरा भाग प्रकाशित करता, अर्थात तुम्हाला गोल्डन बॅजेसला पाहिजे तुमच्या प्रोफाईल, जेव्हा तुम्ही दुसरा भाग प्रकाशित करता तेव्हा तो बाय डिफॉल्ट लॉक असतो. आता समजा तुम्हाला वाटलं की मला हा भाग लॉक नाही ठेवायचा, तर तुम्ही लिहामध्ये जाऊन संबंधित कथा मालिका सिलेक्ट करायची आहे. तिथे उजव्या हाताला वरती इतर माहिती एडिट करायचा एक ऑप्शन असतो. तो निवडून तुम्हाला पहिलाच पर्याय दिसेल की ही कथा मालिका सबस्क्रिप्शन मध्ये आहे का. तिथे होय आणि नाही हे पर्याय आहेत. तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार होय किंवा नाही पर्याय निवडून ते जे काही तुम्ही बदल केले आहेत ते जतन करू शकता. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. आता आपण ऑडिओ अलाव करूया यापुढे. आता युजर्सना म्हणजे लेखकांना बोलायला देऊया एक एक हरकत करून. नाही अश्विनी. दोनच प्रश्न राहिलेले आहेत, शेवटचे 2-3 प्रश्न आहेत तेवढे घेऊन आपण मग अलाव करू. ठीक आहे. नक्कीच. योगेश सरांनी तो प्रश्न विचारला की माझी एक कथा मालिका आहे जिला आजपर्यंत 5 स्टार आहेत, पण कथेला नवीन वाचक मिळत नाही आणि जेवढे पहिल्या भागाचे वाचक आहेत तेवढं तर नाहीच, पण त्याहून फार कमी शेवटच्या भागांना वाचक असतात. सो असे असेल तर त्यामध्ये आम्ही ती कथा सबस्क्रिप्शन मध्ये टाकली तर अजूनच वाचक कमी होतील, मग अशा वेळी काय करणार. आता इथे तुम्हाला माहितीये की कथा मालिका सगळ्यात पहिलं जी अट आहे की तुमची कथा मालिका पूर्ण आहे की चालू आहे हे या प्रश्नावरून कळत नाही ऍक्च्युली. जर तुमची कथा मालिका पूर्ण असेल तर अर्थात मी आता सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियाचा तुम्ही वापर करावा. जर तुमची कथा मालिका चालू असेल तर तुम्ही कथेमध्ये असे काही बदल करा की वाचकांना ती कथा वाचायला आवडेल. जसं मला अश्विनींनी एक उदाहरण दिलं होतं की राधिकाने मागे वळून पाहिलं, मग राधिकाला काय दिसलं असेल, मग ते वाचण्यासाठी तुम्ही पुढचे भाग अपलोड करून किंवा जे लॉक असतील आणि तिथे नोट लिहून ठेवू शकता की जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की राधिकासोबत काय झालं तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रीडर्सही मिळतील आणि सबस्क्रायबरही मिळतील. निवेदिता मॅडमनी प्रश्न विचारले की चॅटरूम कशी तयार करावी. जेव्हा तुम्ही एक लेखक म्हणून प्रतिलिपीवरती असता तेव्हा तुमच्याकडे जेव्हा गोल्डन बॅच असतो तेव्हा तुम्हाला चॅटरूम तयार करावी नाही लागत. तुम्ही तुमच्या जर प्रोफाईलवर गेला तर तुम्हाला तुमच्या जिथे पोस्टचा ऑप्शन असतो तिथे शेजारीच तुम्हाला उजव्या हाताला चॅटरूमचा ऑप्शन दिसेल आणि तिथून तुम्ही तुमच्या चॅटरूम मध्ये प्रवेश करू शकता. यासोबतच तुम्ही अपडेट म्हणजे जिथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसतात तिथे तुम्ही मेसेज मध्ये जाऊन सुद्धा तुमच्या चॅटरूम मध्ये प्रवेश करू शकता. ठीक आहे. सो आता मी शेवटचा प्रश्न घेते आणि याच्यानंतर आपण ऑडिओ साठी वेळ देऊया लेखकांना. त्याच्यासाठी आपण किमान एक 3 ते 4 प्रश्न घेऊया ऑडिओमध्ये असणे, जेणेकरून आपण त्याचं उत्तर देऊ शकू. शेवटचा प्रश्न आहे की हा प्रश्न विचारलाय कल्याणी गावडे मॅडमनी की माझी ही प्रतिलिपीवर पहिलीच कथा आहे आणि माझी वाचक संख्या आणि फॉलोअर्स पण कमी आहेत, तरी मी माझी कथा सबस्क्रिप्शनला टाकली तर त्यामुळे माझ्या कथेवर किंवा वाचकांवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होईल का. ते माझी कथा वाचून सोडून तर जाणार नाहीत ना, मला नेहमी हीच भीती वाटते. आता याच्यावरती मी ऑलरेडी 2दा बोलली आहे की ही भीती प्रत्येक वाचकाला वाटते, पण तुमचं साहित्य किती दर्जेदार आहे आणि आधीच्या वाचकांना ते किती आवडले, किंवा जर तुम्हाला वाटत असेल की साहित्यामध्ये अजून काय बदल करावे. जर तुम्ही समजा भय श्रेणीतली कथा लिहित असाल तर भय श्रेणीतल्या तुम्ही कादंबऱ्या अगोदर वाचा की त्याच्यामध्ये लेखकांनी कथा कशी गुंतली, भय कसं दाखवलंय, किंवा प्रेम कथा असेल तर इतर प्रेम कथा तुम्ही वाचून बघा की तुम्हाला तुमच्या कथेमध्ये काय बदल करावंसं वाटतं. त्यानुसार बदल करून तुम्ही पुढचा भाग लिहा आणि त्याच्यावर तुम्हाला प्रतिसाद मिळेल. वाचक तुम्हाला सांगतील की काय चुकलंय किंवा काय नाही, कारण वाचक हाच तुमच्या लिखाणाचा आरसा असतो. तुमचे वाचक तुम्हाला वाचकच शिकवत जातात की तुम्ही कथेमध्ये काय केलं पाहिजे. समजा जरी तुम्हाला कोणी सबस्क्राईब नाही केलं, वाचकांनी नाही प्रतिक्रिया दिल्या, तरी तुम्ही स्वतः प्रयत्न करून तुमच्या लेखणीवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचं लेखन कंटिन्यू करू शकता आणि सातत्यता जेव्हा दिसेल वाचकांना तेव्हा ते आपोआप तुमचं साहित्य वाचतं. सो याच्यासाठी तुम्ही घाबरण्याचं अजिबात काही कारण नाही. तुम्ही नक्कीच तुमची कथा मालिका कंटिन्यू करू शकता आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही वेगळ्या श्रेणीमध्ये सुद्धा कथा मालिका लिहायला ट्राय करू शकता.
ठीक आहे. याच्यानंतर ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी प्लीज आता अश्विनी सर्वांना हँड्स डाऊन करा तुम्ही. एक एक करून मी सगळ्यांना एक एक करून ऑडिओची परमिशन देते, तर त्याप्रमाणे ते प्रश्न विचारतील आणि आपण उत्तर देऊ मग. ठीक आहे? चालेल, हरकत नाही, हरकत नाही. मी विशाखा मॅडम यांना परमिशन दिली आहे बोलायची. जर त्यांना काही प्रश्न असेल त्यांचा म्हणजे हँड रेज ऑन होता म्हणून मी त्यांना अलाव केलंय. सो विशाखा मॅडम. ओके, आय गेस ते अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे. सो अश्विनी गावडे मॅडम यांनी आपला हँड रेज केलाय. त्यांना काही प्रश्न आहे विचारायचं, तर तुम्ही विचारू शकता. अश्विनी मॅडम, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला माईकचं चिन्ह दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला आणि तुमचा प्रश्न विचारू शकता. अश्विनी मॅडम बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचा आवाज नाही आय गेस नेटवर्क अश्विनी इश्यू. मॅडम, हा माईक तुम्ही थोडं जवळ घेऊन बोला प्लीज, म्हणजे सर्वांना आवाज येईल. तोपर्यंत दुसरा प्रश्न घेऊया. येस, अविनाश कर्ले यांना. ओके, अविनाश कर्ले यांना परमिशन दिलेली आहे बोलायची. हॅलो. येस सर. सर बोलू शकता. नमस्कार मॅडम. हॅलो, नमस्कार मॅडम. म्हटलं आवाज येतोय का? नमस्कार. तुमचा नमस्कार आवाज सर. येतोय, बोलू शकता. येस येस. मॅडम, माझा असा प्रॉब्लेम होता की प्रकाशित केलेले साहित्य परत प्रकाशित करायचं म्हटलं तर एरर दाखवता. तर हा प्रॉब्लेम काय येतो? ओके, तर तुमचा ड्राफ्ट जो आहे तो सेम आहे. म्हणजे तुम्ही अनपब्लिश केलं तर डेफिनेटली ते तुमचा ड्राफ्ट तयार झालाय त्याचा, बरोबर? ओके. आणि तुम्ही ते ड्राफ्ट परत प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत आहात. तर तुम्ही जर ओल्डर म्हणजे ॲपच्या जुन्या व्हर्जनवर असाल तर मे बी तो ड्राफ्टचा इश्यू असू शकतो आणि अपडेट केल्यानंतर तो ड्राफ्ट रिजेक्ट झाला असेल. सो प्रॉबेबली तुम्ही एक सोल्युशन आहे त्यासाठी की तुमचा जो ड्राफ्टचा पूर्ण तुम्ही जो ड्राफ्ट पब्लिश करायला जातात ना तिथून पूर्ण कट करा तो भाग आणि दुसरा नवीन ड्राफ्ट बनवून तिथे पेस्ट करून पुन्हा प्रकाशित करा. तर तो इश्यू येणार नाही तुम्हाला. तो ज्याच्यामध्ये लिहिलंय ना मॅडम, तो ड्राफ्ट ओपनच होत नाही. पूर्ण एरर दाखवलं तर तो कसा, आता एवढा मोठा भाग लिहिला त्याच्यानंतर तो ओके. पेस्ट कसा करणार ना? तर ठीक आहे तुम्हाला अविनाश सर, तुमचा जो काही म्हणजे ही जी समस्या आहे ना, मला वाटतं ही टेक्निकल समस्या आहे. सो तुम्हाला जे काही समस्या येते याचा एक तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करा आणि आम्हाला मराठी प्रतिलिपी.com वरती तुम्ही मेल करा. पाठवलेलं आहे याच्यावरती मॅडम. तुम्ही हा इश्यू ना मी जवळजवळ 1 वर्षापासून फेस करतोय आणि मी तो पाठवलेला. याच्या मागे पण मी खूप वेळा प्रकाशित केले होते साहित्य. त्याच्यानंतर प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला तर एररच दाखवतं आणि हा मेल करून पण सांगितलंय. पण ते पण सेम उत्तर हरकत नाही, दिलं तुम्ही त्यांनी. पुन्हा एकदा मेल करा, मी स्वतः चेक करेल. ठीक आहे. ओके. सर जस्ट टू ऍड, तुम्ही प्रिव्ह्यू करून पाहिलं का पोस्ट करायच्या आधी किंवा प्रकाशित करायच्या आधी? हो, सगळं करून पाहिलं. त्यांनी सांगितलं होतं ऍक्च्युली, त्यांनी मेलवर असं पण सांगितलं होतं, की ॲप अपडेट करू शकता तुम्ही. परत तुम्ही ज्या सांगितलं ना त्या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या त्यांनी, पण ते होत नाहीयेत. ओके. ठीक आहे, हरकत नाही. यासाठी कारण आधी कोणी उत्तर दिलंय आम्हाला त्याची कल्पना नाही सर ऍक्च्युली. सो म्हणून तुम्हाला ते पुन्हा पाठवण्याची मी विनंती करते. यानंतर मी किंवा अश्विनी स्वतः आम्ही या गोष्टीमध्ये लक्ष देऊ आणि तुमची समस्या मी सोडवू. ठीक आहे. आणखी एक प्रॉब्लेम आहे मॅडम, हा बोला. की मी पहिल्यापासून लिहित होतो खूप सारं. म्हणजे खूप सारे जवळ-जवळ 600-700 साहित्य म्हणजे प्रकाशित आहेत आता पण माझे. पहिले जेव्हा लिहायचो ना त्यावेळेस खूप सारे रीडर भेटत होते. आता किती पण साहित्य प्रकाशित केले तरी रीडर भेटत नाहीत. हा प्रॉब्लेम कशामुळे होतोय?
जेव्हा तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावरती किंवा कुठलेही ऍप असेल त्याची एक म्हणजे ते ऍप वरती तुम्ही पुढे जाण्याची एक प्रोग्रामिंग असते. जेव्हा तुम्ही पूर्वी लिहायचा तेव्हा तुम्ही सातत्याने लिहित असाल किंवा तेव्हा प्रतिलिपीचा तेवढा युजर बेस नसेल. पण आता प्रतिलिपीचा युजर बेस खूप जास्त आहे. जर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच वाचक संख्या मिळवायची असेल तर तुम्हाला पूर्वीपेक्षाही जास्त कष्ट आता घ्यावे लागतील, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचाल. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. मी पुढे लेखकांना विनंती करेल की म्हणजे साहित्य प्रकाशन किंवा इतर टेक्निकल गोष्टींऐवजी आजचा जो आपला विषय आहे की प्रतिलिपीवरती जास्तीत जास्त मानधन कसं कमवता येईल किंवा आज जे आम्ही तुम्हाला टिप्स दिल्या आहेत त्याच्याबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला विचारा. टेक्निकल गोष्टी असतील किंवा तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असतील प्रतिलिपीवरती तर ते तुम्ही नक्की आम्हाला मेल करा. आम्ही नक्की त्याच्यावरती तुम्हाला योग्य समाधान देऊ. तर दीपाली, आय एम सो सॉरी. लेखकांनाही खूप खूप सॉरी की आता वेळ संपत आली आहे वेबिनारची. बट म्हणजे आय एम रिअली सॉरी की आम्ही सगळे प्रश्न घेऊ नाही शकलो. पण हा, तर तुम्ही marathi@pratilipi.com वर नेहमी ईमेल पाठवू शकता. आम्ही आमचं 100% देऊ तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि याचा रेकॉर्डिंगही तुम्हाला पाठवला जाईल. ज्यांचे प्रश्नांचे उत्तर आम्ही देऊ नाही शकलो किंवा ज्यांनी म्हणजे हँड रेस केलं होतं आणि तरी आम्ही त्यांच्याशी बोलू नाही शकलो त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट येस, की तुम्ही सगळ्यांनी आपले आपले जे काही डाऊट्स आहेत ते marathi@pratilipi.com वर नेहमी पाठवू शकता. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला लवकरात लवकर उत्तर मिळेल आणि तुमचा इश्यू रिझॉल्व्ह होईल किंवा तुमचा डाऊट लवकरात लवकर आम्ही सोडवू. सो तुमचा खूप खूप आभार की तुम्ही या वेबिनारला जॉईन केलात आणि सगळं ऐकलं आमचं. अँड वी आर रिअली रिअली खूप खुश आहोत आम्ही की तुम्ही सगळ्या या वेबिनारचा भाग होता. आणि आम्ही हे प्रत्येक महिन्यात नक्कीच असं काही अरेंज करत राहू ज्यामुळे तुम्हालाही म्हणजे तुमची हेल्प होईल आणि आम्हाला तुमच्याशी बोलायची एक संधीही मिळेल. सो खूप खूप आभार. दीपाली यांना काही ऍड करायचं असेल तर ते पुढे बोलतील. अँड थँक्यू सो मच की फॉर जॉईनिंग अँड ऐकल्याबद्दल. काही चूक असेल तर प्लीज डू फॉरगिव्ह. थँक्यू. ओव्हर टू यू दीपाली. व्हेरी गुड अश्विनी. मला ऍड करायला आवडेल की आता जे काही सर्व लेखक सहभागी झाले ज्यांना प्रश्न नाही विचारता आलाय किंवा ज्यांच्या प्रश्नांची उत्तर आम्हाला देता नाही आले त्यांच्यासाठी खरंच खूप सॉरी. कारण वेळेचं बंधन आहे ते आपल्या सर्वांना पाळावं लागेल. आणि नक्कीच आपण अशा वेगवेगळ्या वेबिनार्स मधनं भेटत राहूया. तर असेच प्रश्न उत्तरही होतील. तर त्यावेळी आम्ही अजून चांगला वेबिनार आजच्यापेक्षा म्हणजे चांगला वेबिनार प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त प्रश्न घेऊ शकू आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. सो आता पुरतं आम्ही थांबतोय आणि तुम्ही या वेबिनारला आल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि अशीच तुमचा जसं तुम्ही पहिल्यापासून आम्हाला प्रतिसाद देत आला प्रतिलिपीवरती तसा तुम्ही प्रतिसाद पुढेही द्याल असा आम्हाला विश्वास आहे. सो खूप खूप धन्यवाद सर्व लेखकांचे आणि थँक्यू अश्विनी हा वेबिनार अरेंज केल्याबद्दल. येस येस. ओके. सो हॅव अ नाईस डे. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू अँड बाय.